याला विचारतोय त्याला विचारतोय. कारण ऍक्च्युली ते हॉटेल जे होतं ना, ते फ्रंट लेयरला जे हॉटेल्स होते त्याच्या बॅक साईडच्या लेयरला ते हॉटेल होतं. आम्ही जवळपास एक पाऊण तास तिथे फिरलो. ऍक्च्युली हॉटेल होतं राईट साईडला, म्हणजे पूर्वेच्या साईडला. आम्ही पश्चिमेच्या साईडला ते ईस्ट वेस्ट आम्ही पश्चिमेच्या साईडला पाहत होतो. आम्हाला ते काही भेटलं नाही. तर त्या पाठीवरती बॅगा, थकलेलो आम्ही. म्हणजे कसं बसं आम्हाला हॉटेलमध्ये पोहोचून रिलॅक्स व्हायचं होतं. लिटरली म्हणजे एक 1.5 तास गेला आम्हाला तिथे. तिथेच आम्ही म्हणजे भुलभुलैया तयार झाला होता. तिथेच आम्ही इरझाऱ्या मारत राहिलो. आता हे का झालं होतं, तर आमच्याकडे ते कार्ड अवेलेबल नसल्यामुळं हा एक किस्सा झाला होता. त्यानंतर मग आम्ही पूर्वेच्या साईडला गेलो. पूर्वेच्या साईडला आम्हाला सेकंड लेयरमध्ये ते हॉटेल भेटलं आणि कसंबसं आम्ही त्या हॉटेलपर्यंत पोहोचलो आणि एकदम रिलॅक्स झालो. इथे आता तुम्हाला तो किस्सा तोच सांगायचा होता, की म्हणजे तुम्ही बाहेरच्या प्रवासात जात असाल तर तुमच्याकडे ते इंटरनेटसाठी किंवा तुमचं जे Google मॅप वगैरेच्यासाठी तुमच्याकडे नेट ॲक्टिव्हेट असणं खूप गरजेचं आहे. आता आमचे नेहमीचे प्रवास असतात, की आम्ही ज्यावेळेस बाहेरच्या ट्रिप करतो म्हणजे इंटरनॅशनल ट्रिपला जातो त्यावेळेस शक्यतो आम्ही कुठलेही पॅकेज वगैरे घेत नाही. आम्ही आमच्याच सेल्फ ऑर्गनाइज्ड टूर असतात आमच्या. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचा ॲडव्हान्स खर्च वगैरे करत नाही. पण हा खर्च न करता बचतीच्या म्हणजे लफड्यामध्ये हा सगळा सीन झाला होता. म्हणून बाहेरचा प्रवास करत असताना शक्यतो ते डिजिटल सिम सिम असतात ना, ते शक्यतो डिजिटल सिम तुम्ही ॲक्टिव्हेट करून घेणं खूप गरजेचं असतं.